नमस्कार 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 सगळ्यांना. माझे नाव अनुष्का नितीन गोरे. मी द इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. तर आता आपल्या शाळेत ना एक प्रयोग चाललेला आहे. म्हणजे मलाही उत्सुकता लागलेली आहे त्या प्रयोग बघण्याची आणि तुम्हाला सुद्धा लागली असेल. तर चला आपण बघूया की काय प्रयोग चाललेला आहे. चला तर आता आपण इथं बघूया की काय चाललंय. अरे आरती इथे आता आरती आपल्याला सांगेल की काय कसला उपक्रम चाललेला आहे. तर आज द इंग्लिश मीडियम स्कूल ह्या आमच्या स्कूलमध्ये एक भाकरी कशी बनवायची हा उपक्रम चालू आहे, ज्याच्यामध्ये सर्व 9वी 10वीच्या मुली ह्या सहभागी झालेल्या आहेत आणि आपले पाटील सर, प्रिन्सिपल सर व सर्व शिक्षक हे सांगत आहेत की भाकरी कशी बनवायची. आणि आपल्या संस्थापिका गीतांजली मॅडम यांचंही ह्या सगळ्यांमध्ये खूप योगदान आहे. तर आज आम्ही हा भाकरीचा उपक्रम केलेला आहे आणि चला बघूया आता तर कसं चाललंय सगळं. मध्ये आपण गरम पाणी घ्यायचं. आता गरम पाणी काय घ्यायचं याला म्हणायचं उतरली. हे पीठ जेव्हा जाडसर दळून आपण आणतो तेव्हा त्याला चिकटपणा नसतो जास्त एवढा गव्हाच्या पिठासाठी. तो चिकटपणा येण्यासाठी आपण हे पाणी त्याच्यामध्ये घेऊन प्रत्येक भाकरीच्या पिठामध्ये थोडं थोडं आपण उतरली भाकरी करू शकतो. त्यामुळे भाकरी मौसूद आणि व्यवस्थित चिकट. आणि हे जर घेतलं नाही तर ती भाकरी खूप वरपर्यंत जाते. त्याचा आकार व्यवस्थित आणि एखादं पीठ चांगलं असेल तर घ्यायला पण लागेल. हां पिठावर सगळं अवलंबून. आता एक कळलंय बघा. असं द्या, घ्या पीठ घ्या की त्यात. नाही हे 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 थोडं करून ठेवायचं एका साईडला. प्लेट घ्या, प्लेट. ज्याला माहिती आहे त्याला काय अडचण नाही, पण ज्याला माहिती नाही त्यांनी व्यवस्थित या की इकडे बघायला. इकडे या की. नाही आहे. थांबा 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 इथे ते गरम पाणी असं हे करायचं असं करूया का शक्यतो चमच्याने म्हणजे ती मुली इकडे येते. मिक्स करून घ्यायचं. बरोबर इकडे तोंड कर. नाही याला कर करा बरोबर. 90 डिग्रीचा कोण झाला पाहिजे. पुन्हा आता हे सगळं पीठ एकत्र गोळा करून ह्याच्यामध्ये ठेवायचं. थोडं थोडं घ्यायचं. बघत घ्यायचं. बघा हे एका भाकरीचं नाही आहे, 4-5 भाकरीचं पीठ आहे. ते आपल्या बाजूला ते करून ठेवतात. गॅस मोडून घ्यायचं आणि जेवढं जास्त चांगलं पीठ मळशील तेवढी जास्त चांगली भाकरी. ठीक आहे. मी चांगलं पीठ कसं मळायचं? ताकद लावायची, दोन्ही हाताने मळायचं. त्याचा वापर करायचा. आणि चांगलं झालं हे कसं कळणार? मी चिंबत नाही. जितकी जास्त मेहनत होईल तितकं पीठ चिकट येते आणि भाकरी तुटत. जेवढी मेहनत घेईल दोन्ही हाताने जास्त शक्यतो करून मळायचं. दोन्ही हाताने कुणाला एका हाताने असं. आणि पीठ चांगलं मळलं हे कधी कळणार? जेव्हा आपण जेवण करतो कोणतेही प्रकार भाजी, आमटी, भाकरी, तेव्हा आपण आला ना पिठाला म्हणजे जे वसवशीत असतं सुरुवातीला त्याला जास्त तिखटपणा आल्यानंतर ते मळत मळत कळणार ग तुला. जेवण करताना शक्यतो आपल्या मनामध्ये चांगले भावना आणि व्यवस्थित चांगले पॉझिटिव्ह विचार पाहिजे. आता ही बाकी का टाकली सांगा. पहिल्यांदा का? पहिल्यांदा ईश्वराचं स्मरण करूनच आपण सुरुवात करतो. पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामुळं तिरस्कार केला. तिरस्काराची भाकरी तयार होती आणि ते माणूस तिरस्कार पुढचा खाणारा.
आधी लहानच गोळा घ्यायचा, जशी जमल तशी मग करायची. सर नाही जरा वंचर आहे ते. बघा ही फुकणीचा उपयोग काय आहे बघा. हा तो का ते फुकल्यामुळं काय झालं आणि हा ऑक्सिजन पोचला. त्याला तयार कशी करते ते सांगा. ही हे बघा ही गोल कसा आला पाहिजे काय बघा. माझा गोल येत नाही. गोल कसा आणायचा? हे म्हणजे छोटा गोळा घ्यायचा ग, म्हणजे जास्त मग गोल येते, मग मोठा घेतला. आणि जर तुटायलाच लागली तर हा एका हाताने जेवढी मेहनत असेल ना तर तुटत नाही जास्त. शक्यतो पहिला स्टार्टलाच मेहनत आहे. तेवढी भाकरी तुटणार नाही. होणारच नाही ना चांगलं मळण्यावर. अजून काय कोणाला शक्य आहे का बघा. प्रत्येकाला 2-2 भाकरी करायची प्रत्येकाला. किती 2-2. एक तुम्ही खायचे आणि मी अशी केलेली भाकरी. आणि याची प्रॅक्टिस रोज 2-2 भाकरीची केली ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कसं आहे सरावानं त्यात दूर जरा वार आहे की नाही वार आहे. असं खाऊ. तुम्ही सगळे अशी टाकायची भाकरी. आपण टाकली 2 मिनिटं थांबायचं. परत खालून वाफ लागली भाकरीला. साक्षी 17 वरून पाणी. एकच फक्त ऑप्शन आहे. ए, इकडे लक्ष द्या. भाकरी कशी टाकली बघा पाणी बघा इकडे लक्ष द्या. त्याला केवढं पाणी टाकायचं? हे बघा हळूहळू भाकरी वाफेने आता जेवढा जास्त तापतो तेव्हा भाकरी पटपट होते. पाण्यात का डुबवलं उलटा? भाकरीतला हे ती कधी उलटायची असं कधी कळणार? भाकरी उलटायला मिनिटाने उलटायचं. 2 मिनिटं पाणी लावल्यानंतर थोडंसं खाली जायला लागलं की ओळखायचं. अच्छा, काय अलग लक्ष. इकडे लक्ष द्यायचं भाकरीकडे. हा इकडे पुढे मळल्यानंतर बघा पिठाचा गोळा दोन्ही हाताने एकसारखा करायचा. जेवढा एकसारखं होईल म्हणजे चिंबत नाही भाकरी, कडेला तुटत नाही. बघा चिमणं म्हणजे तुटते कडेने कडा त्याच्या तुटतात. आता बघा थोडंसं हे घ्यायचं, चिरा पडतात म्हणून आणि असा अंदाज थोडं थोडं हळूहळू करायचं. सर असं नाही वाटत ब्लॉग मध्ये बोलायचं असतं ते. हे बघा फिरवत थोडी थोडी फिरवत खाली पीठ असतं ना त्यामुळे ते फिरतात खाली. ते बघ तुम्हाला परफेक्ट जमली पाहिजे. तुमचा फोटो काढायचा व्यवस्थित की बाबा इथं काय आम्ही शिकलो. आणि जाताना सरांच्याकडे बाईट घ्यायची, मुलाखत घ्यायची की मी का शिकले, कशासाठी शिकवलं, याचा काय फायदा, असं एवढं त्याला अशी बी अशी गोटी. आणि खाली आर जास्त आता पडला आर पडलेला नाही. सुरुवातीला 2
सुरुवातीला 1-2 भाकरी कशा करायच्या? नाही हे बघा फुगली का जशी वाफ येते सर झूम करा फुगली आपली झूम करा ना फुगली काय झूम केली भाकरी माणसं चांगली असते का कुरकुरीत जशी आपली चॉईस काय असेल कुरकुरीत पण छान लागते मला मोमोज आवडते आरावरच का घालायची मी ह्याच्यावर छान फुगते आणि त्याचा पापड हार पडतोवरती तसं करायला लागतं. खरपूस होतो पापड म्हणजे कडक होते, कोणाला मऊ आवडते, कोणाला म्हणजे कडक आवडते. तिथंच ठेवा. तिकडं नक्की. हे आता झालेलं आहे ते तयार करून हा आण पटकन पेपर. तो काय तिथं आहे बघा बरं हातात घेऊन बघा. हातात घेऊन बघा. अरे घेऊन बघा खाली टाकू नका. खाली टाकायची ना उलट उलट बघा हात सोडा. दुसरी टाकली भाकरी आता बघा टाकली भाकरी आता बघा ही भाकरीची सूट टाकली. चटक करायचा पटकन. पहिली भाजी करून दुसरी तयार झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि तिथे ठेवा आपण हे बघा पाणी कसं लावलं थोडं पाणी घेतलं फास्टमध्ये सगळीकडे पाणी तुम्हाला शिकवण्यासाठी एक भाजी तासभर आमची पहिली भाजी हे बघा दुसरी करपूस हे बघा नाही तेवढं लक्ष पाहिजे ना मी तिथे जर पाणी राहिलं तर काय होतं पिटालती म्हणजे हो वाव जरी मोडली तरी जोडून घ्यायची मोडूनच द्यायची नाही महत्वाची माझा चुकून गेला जर मोडत असली की नाही पाणी लावायचं थोडं. भाकरी आम्ही घेत नाही एकदा ते मेनू आला की तुम्हाला हा जेवढं पीठ तुम्ही चांगलं मी साधी हाताला चटके मग भेटते काय म्हणते आधी हाताला चटके कोण येतंय करायला पाहिजे मीच मला येत नाही अरे येतं चला 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 तर आता आपण बघूया की भाकरी कोण बनवतंय. तर आता इथं साळुंखे मिसच्या निगराणीमध्ये आता आमची दहावीतली इयत्ता 10वीतली विद्यार्थिनी स्नेहल खूप हुशार टॅलेंटेड अशी विद्यार्थिनी ही भाकरी बनवत आहे. तर तिचा आता आपण अनुभव बघूया. तर स्नेहल तुला काय वाटलं भाकरी बनवून? भाकरी बनवून असं कळलं की भाकरी बनवणं लय अवघड आहे. सहजासहजी जमत नाही. डोळ्यातलं पाणी एवढं येतं की असं वाटतं समुद्र. चला तर आता आपण इथे बघूया. आता इथे 9वीच्या यादव मिस आता वेदिका आहे ना ती भाकरी शिकवते. आता वेदिका तुला काय वाटलं भाकरी बनवून? छान वाटलं काय नाही व्हिडिओ तुला तर थोडा त्रास होते काय केलं तर आता माया मिस ह्या आमच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी श्रेयाला भाकरी शिकवत आहे. तर श्रेयाने ही भाकरी बनवलेली आहे. तर श्रेया तुला भाकरी बनवताना कसं वाटलं? शिक्षिका श्रेया हे शिकवत आहे की भाकरी कशी करायची. तर आपण बघूया की सान्वीचा अनुभव आणि त्याला कसं वाटतंय भाकरी बनवताना. तर सान्वी तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. तर आता इथे बघूया ते
बाकीच्या सर्व मुली भाकरी करत आहेत. तर शिफाला विचारूयात की तिला कसं वाटतंय ह्या धुरामध्ये, तर कसा एक्सपिरियन्स आहे तुझा? आणि डोळ्यातून पाणी काय येतं तुमच्या? त्रास होत असेल. ठीक आहे. आणि तिला अविष्काला विचारूया की तिला कसं वाटतंय. ती पहिल्यांदा बनवतेस तू भाकरी की घरी पण बनवलेस? घरी बनवले. अच्छा ठीक आहे. आणि तन्वी तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. ठीक आहे. तुला धूर लागत नाहीये? सवय आहे तिला. या प्रकारे आमच्या स्कूलमध्ये जो भाकरीचा उपक्रम राबवला गेला आहे तो खूप छान प्रकारे पार पडत आहे. तिकडे भात वगैरे बनवायची तयारी चालू आहे. तर चला जाऊयात तिकडे. तर आता इथे भाकरी बनवण्याचं नाही, नुसतं सगळं जेवण वगैरे बनवायचं आहे. तर जेवणाची सगळी निवडणूक वगैरे सगळे चाललेली आहे. तर इथं जे सांडलेलं आहे ते सगळं बघा आमच्या 10वीतली विद्यार्थिनी आरती लुटून काढत आहे बघा. तर आता इथे बघा पावटे सोलण्याचा कार्यक्रम चालू आहे. किती एवढ्या सगळ्या इयत्ता 9वीच्या किंवा 10वीच्या विद्यार्थिनी पावटे वगैरे सोलत आहेत. तर आमच्या 10वीतली विद्यार्थिनी ओके सर, मला माझा अनुभव सांगायचा आहे. तर आता ही पावटा सोडून झाल्यावरती हिचा अनुभव सांगणार आहे भाकरी वगैरे बनवण्याचा. तर स्नेहल, काय वाटतंय तुला? आज एक खूप वेगळं काहीतरी ट्राय केलं शाळेत. पहिल्यांदा असं काहीतरी नियोजन झालं, भाकरी वगैरे शिकलं. आणि सगळ्यात छान गोष्ट, माझी भाकरी एवढी सुद्धा मोडली नाही. सगळी भाकरी परफेक्ट आली आणि मला सगळ्यांनी 20/20 रेटिंग दिले. आणि आता मी पावटे सोलायला थांबा. हा, तर आपल्या शाळेत भाकरी नुसतं बनवण्याचं नाही, तर बघा आपण सगळ्या आपल्या शाळेत पूर्ण जेवण वगैरे करणार आहे. आणि जेवणाची सगळी व्यवस्था वगैरे एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता ही खरडा बनवण्यासाठी मिरची वगैरे सोलली गेलेली आहे. पावटे भात बनवायचे त्यासाठी पावटे वगैरे निवडले गेलेले आहेत. तर चला जेवण कसं बनवतात ते बघूया. बघा दादा, हे आमच्या सगळ्या उपक्रमासाठी खूप जास्त ह्यांनी मदत केली आहे. काही कुठली जरी गोष्ट लागली तरी हे सगळं उपलब्ध करून देतात आमच्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद तुमचं की तुम्ही आम्हाला सगळं उपस्थित करून दिलं. श्रावणीने बघा किती छान पद्धतीने भाकरी वगैरे केलेली आहे. तर श्रावणी, तुला ही भाकरी कितवीपासून बनवता येते? साधारण 8वीपासून. आता बघा 8वीपासून हे सगळं जेवण वगैरे भाकरी वगैरे बनवायला शिकलेली आहे. तर श्रावणी, खरंच खूप छान. कसं वाटतंय तुला भाकरी बनवून? छान वाटतं, पण जरा अवघड. कसं काय वाटलं काय तुला? प्रत्येक गोष्ट शिकणं महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघत आहे श्रावणी मोरे. ही आता काय, हिला सगळं भाकरी वगैरे जेवण सगळं बनवता येतं. ऑल इन वन सुगरण आहे. तर श्रावणी, तुला शाळेमध्ये पहिल्यांदा भाकरी बनवून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. भाकरी बनवायची असली तर इंग्लिश मीडियमला व्हिजिट करा. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार खोटा कधी म्हणू नये. रावणाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार नाही रडण पुढण. अरे संसार नाही रडण पुढण. येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढण. अरे संसार
जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. बर का हे भाकरी करणं मला असं वाटत नाही की बाबा तुम्हाला भाकरी एकदम परफेक्ट आली की तुम्ही बाबा मग खूप पुढं जाल किंवा काय. पण हे अन्नामध्ये भाकरी इतकीच महत्वाची. आणि सुरुवातीला कुणालाच येत नाही. मला तर बिलकुल येत नव्हती. मला असं वाटायचं की एक 50 चपात्या झाल्या तरी चालेल पण एक भाकरी नको. पण हळूहळू असं जेव्हा लक्षात आलं की घरातल्यांना भाकरी आवडती त्यामुळं मग ते मी शिकले. कारण सगळं माझं शिक्षण झालं डायरेक्ट बाहेर आणि डायरेक्ट येऊन भाकरी करायची म्हणजे ते खूपच अवघड होतं माझ्यासाठी. म्हणजे ते एकतर हातांचा खूप राडा होत होता. पण मी म्हणलं बाकीच्यांना ते आवडती म्हणल्यात त्या ह्याने मी शिकले आणि परफेक्ट भाकरी करते. अशी खूप मस्त फुगते पण. आणि सासऱ्यांना बापूंना खूपच आवडत होती. एक बारकी दशमी का होईना कर माझ्यासाठी म्हणायचे ठेशाबरोबर. त्यामुळं तुम्ही शिक्षण कराच पण जोपर्यंत तुम्हाला स्वयंपाक येत नाही. मोठे मोठे जे आहेत लेडीज ते मोठे जे खासदार आहेत त्यांची नावं घ्यायली गरज नाही आहे. कारण आता प्रतिभाताई, इंदिरा गांधी, सोनिया गांधी हे सगळे जे आहेत लेडीज ते सगळेजण स्वयंपाक करतच असतील ना. की तुम्ही रोज तुम्ही बाहेर जाऊन खाऊ तर शकत नाही. त्यामुळं तुम्हाला स्वयंपाक हा आलाच पाहिजे आणि खूप चांगला आला पाहिजे. हळूहळू प्रयत्न करत पुढं जा आणि भाकरी 100% तुम्ही शिकणार. कारण कशा तरी दिसल्या आता सुरुवातीला पण खूप सुंदर भाकरी तुम्ही करणारच. ऑल द बेस्ट फॉर भाकरी. मला तर सुरुवातीला बिलकुल आज इंग्लिश मिडियम मंडळामध्ये रविवारी 9वी आणि 10वीच्या वर्गाच्या मुलींना भाकरीची शाळा हा उपक्रम राबवलाय. हा उपक्रम ह्यासाठी राबवला की भाकरी म्हणजे एक अन्नाचा मुख्य घटक आहे. कुठेही बाहेर गेलं तर कमीत कमी आपल्याला विकत नाही घेतात तर आपल्याला स्वतः करून खाता आलं पाहिजे. दुसऱ्याला नाही कमीत कमी स्वतःचं तर पोट भरण्यासाठी ही कला अवगत असणं गरजेचं आहे. त्यासाठी भाकरी इथे शाळेत म्हणजे आमच्या शाळेत बऱ्यापैकी अगदी स्वतःचं पोट भरण्यापासून तुम्ही उच्च भरारी म्हणजे क्लास 1 अधिकारी आमदार खासदार होण्या इतपत शिक्षण आमच्या ह्या शाळेमध्ये दिलं जातं. हे आमच्या शाळेची एक खासियत आहे. धन्यवाद. पारंपरिकता जी आहे किंवा परंपरा जी आहे ती जपणं अवघड झालेलं आहे. आजकालच्या ज्या मुली आहेत ते शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्या पारंपरिक जेवणापासून दूर जायला लागले आणि त्या पारंपरिक जेवण कसं करायचं कसं बनवलं पाहिजे त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आज आमच्या या शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. या मुलींना पुढं जाऊन भाकरी करता यावी किंवा ही परंपरा जपता यावी आणि एक चवदार असं अन्न हे आपल्याला खाता यावं त्याच्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमासाठी आमच्या या विद्यालयातील शाळेतील काही शिक्षक उपशिक्षक सहकारी त्याचबरोबर आमच्या या शाळेच्या संस्थापिका आदरणीय गीतांजली पाटील मॅडम याही इथं उपस्थित होत्या. त्यांनीही मार्गदर्शन केलं आणि या उपक्रमाला त्यांनी भरभरून असं त्याला शाबासकी दिली. त्याचबरोबर या उपक्रमासाठी सर्वांनी
खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. मुलींनीही त्याच्यामध्ये खूप चांगला सहभाग नोंदवला आणि त्यांनी केलेली जी भाकरी आहे ती उत्तम, खूपच छान अशा भाकरी त्यांनी बनवलेल्या आहेत. अशाच प्रकारचं हे परंपरा जपण्यासाठी ही शाळा नेहमीच पुढं असेल. अशा प्रकारचे उपक्रम नेहमीच राबवले जातील आणि मुलांना नवनवीन उपक्रम असतील तसेच परंपरा जपण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल. धन्यवाद. आफ्टरनून एव्हरीवन. आज भाकरी कशी करायची ते शिकलो. तर भाकरी करताना फक्त ज्वारीचं पीठ आणि पाणी लागतं. मीठ तेल वगैरे काय वेगळं लागत नाही. आणि जेव्हा आपण भाकरी बनवतो ना त्यामधनं रिच सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स भेटतात आपल्याला. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदक हे ह्या एनर्जी प्रोडक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात, इसेन्शियल असतात. जर रोज आपण भाकरी खाल्ली ना तर दुसरं काय लागणार नाही आपल्याला खायला, कारण कार्बोहायड्रेट्सच फक्त युजफुल असतात एनर्जी प्रोडक्शनसाठी. तुला कसं वाटलं? हां, हे डायजेस्ट पण इझिली होतं. मला कसं वाटलं? आणि भाकरी बनवणं पण फार इझी असतं. म्हणजे तसं इझी नसतं, पण जर एकदा शिकलो तर पुढं नक्की येणार. आम्ही भाकरी बनवली ती चुलीवर बनवली. पहिल्यांदा तर नाही आली, 2-3 ट्रायमध्ये तुटली, पण जेव्हा बनवली तेव्हा खूप आनंद झाला आणि भारी वाटलं. आम्ही भाकरी बनवली स्कूलमध्ये. आमच्या स्कूलने खूप चांगला हा कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर आमच्या स्कूलला आम्ही आभारी आहोत. आणि भाकरी ही आपल्या रोजच्या घटकामधली एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्याच्यातून आपल्याला खूप सारे कार्बोहायड्रेट्स भेटतात. आणि कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला एनर्जी भेटते आणि एनर्जी ही आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी पहिल्यांदा तर आपल्या स्कूलला धन्यवाद बोलते. आणि प्लस आत्ता आम्ही जी भाकरी बनवली ती खूप छान बनवली आणि सर्व आमच्या टीचरांना पण थँक्यू बोलते मी, कारण त्यांनीच आम्हाला हे शिकवण्यास मदत केली. सो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता भाकरी बनवल्याचा. तर थँक्यू. आज भाकरी शाळा हे ऑर्गनाईज केलेलं होतं सगळ्या मुलींसाठी ज्यांना मोस्टली स्वयंपाक येत नाही. तर आज आम्ही भाकरी करायला शिकवलं. सगळ्या टीचर्सनी आम्हाला हेल्प केली, म्हणजे सांगितलं की कशी भाकरी कशी करायची वगैरे. आधी मी जेव्हा घरात बघायची मम्मी कशी करते भाकरी तेव्हा असं वाटायचं की सोपं आहे, म्हणजे एवढं काही टफ नाही आहे. पण जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स केलं, जेव्हा मी स्वतः भाकरी थापली आणि हे केलं तेव्हा मला समजलं इट इज व्हेरी टफ. आणि तेव्हा मला आणि आपली आई रोज स्वयंपाक करत असते, रोज भाकऱ्या थापत असते, तर मग तिला किती त्रास होतो हे मला आज कळालं. जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला ना तेव्हा मला हे समजलं. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. सगळ्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं. ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल उंडाळे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये त्या 9वी आणि इयत्ता 9वी आणि 10वीच्या मुली एक बऱ्याच दिवसापासून हा उपक्रम राबवायचा असं मानस होता, परंतु काही अडचणीमुळं तो आज आमचा संकल्पपूर्ती आज झालेली आहे. आम्ही सकाळी आल्यानंतर मुलीला एक अनोखा मेनू की जो दररोज आपल्या जीवनामध्ये जे सकाळ आणि संध्याकाळ
आपण हा मानवी जीवन जगण्यासाठी आपल्याला काहीतरी खाणं गरजेचं असतं, परंतु खाण्यासाठी आपल्याला ही जी भाकरी आहे ही भाकरीची शाळा म्हणून आम्ही जरा उपक्रम राबवला मुलींच्यासाठी. कारण आधुनिक जगामध्ये वावरत असताना चूल कशी असते, जळण गाठल्यानंतर ती भाकरी कशी तयार होते, जळण चूल पेटवताना किती त्रास होतो. बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अशा या उक्तीप्रमाणे मुलींना आज त्याचा अनुभव चांगलाच आलेला आहे. कारण भाकरी कशी असते, आमची आई कशी तयार करते त्याचं प्रात्यक्षिक आज या मुलीने एक दोन तीन भाकरी प्रत्येक मुलीने तयार करून आपल्याला हे दाखवलेलं आहे. आणि हे प्रात्यक्षिक तिने तयार केल्यामुळं, कारण कितीही अन्न आपण बाहेरचं खाल्लं किंवा घरातलं खाल्लं तर भाकरी ही एका टायमाला जर असली तरच आपलं अन्न पूर्ण ब्रह्म आहे आणि ती आपलं जे पोट आहे ते पोट भरलं जातं. कारण भाकरी ही पचनाला हलकी असते, त्याच्यामध्ये घटक जास्त असतात. आणि हे पारंपरिक जे खाद्य आहे आपलं भाकरी, तर ती अतिशय सहज आणि साध्या पद्धतीनं जर आपण एकदा कला जर शिकलो तर ती सहज पद्धतीनं आपण करू शकतो. आणि जीवनामध्ये आपल्याला ही भाकरी असल्याशिवाय, कारण कवीने एका म्हटलेलं आहे, भाकरीचा चंद्र मिळवण्यामध्ये माझी जिंदगी बर्बाद झाली. तर तसं मला ही भाकरी मिळवण्यामध्ये जर आली तर मी यशस्वी जीवनामध्ये झालो. या शिक्षणाबरोबरच मला हे खाण्याचं जे परंपरेचं जे अन्न आहे ती मला कसं टिकवता येईल आणि मी शिकलेलं आहे ती मी पुढं दुसऱ्याला शिकवेन, या उक्तीप्रमाणे यासाठी हा उपक्रम या शाळेमध्ये आम्ही राबवलेला आहे. आम्हाला आमच्या संस्थापिका गीतांजली पाटील वहिनीसाहेब यांनी प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर आमच्या सर्व टीचर आहेत, या टीचरांनी शिक्षकांनी सहकार्य केलं. एका शिक्षकांनी 5-5 मुलींना प्रशिक्षण आधी दिलं आणि मग त्या मुलींनी भाकरी अतिशय उत्तम प्रकारे बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्यामुळं हा आपण यशस्वी कार्यक्रम करू शकलो. आणि सर्वांना याबद्दल सर्वांनी ह्या भाकरीचा उपक्रम आपण शिकलेला आहे, दुसऱ्यांनाही शिकवायचं आहे. जे आपणास ठावे ते इतरांस सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ज्ञानाप्रमाणे हे अन्नाचं सुद्धा आपण भाकरीचं शाळा हे आपण सुद्धा शिकलेलं आहे. आपण सुद्धा पुढं हे सर्वांना शिकवायचे. आणि मी तुम्हाला सर्वांना आपल्या इंग्लिश मिडियमच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी